जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत। पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने। भाजपाच्या सुवर्ण काळामध्ये 100% भाजप करण्याच्या दृष्टीने वर्षभरात 918 भाजपाचे बूथ कार्यकर्ते आणि नेत्यांच्या जोरावर 45 वर्षांनंतर नारायण राणे यांच्या रूपाने भाजपाचा खासदार आणण्यात यश आले। जिल्ह्याच्या विकासामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांवर 90% भाजपाचे संघटन असल्यामुळे शासनाच्या विविध योजना ग्रामीण भागात पोहोचवण्यात यश मिळाले। ग्रामीण भागातही भाजपाचे वर्चस्व वाढले आहे। कार्यकर्त्यांची वाढती ऊर्जा, लोकसभेत मिळालेले यश या दृष्टीने येत्या विधानसभेत स्वबळावर किंवा महायुतीत जो निर्णय ठरेल त्या दृष्टीने येत्या विधानसभेत 3ही जागा आणि त्यापुढील जिल्हा परिषद, नगर परिषद भाजप चिन्हावरच निवडून आणण्याच्या दृष्टीने बांधणी सुरू असल्याचे भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी स्पष्ट केले। आमच्या 918 बूथपैकी 90% बूथवर आम्ही एक नंबरला आहोत। 90% बूथवर आमचं मताधिक्य आहे। त्यामुळे पार्टीचं जे विस्तारित रूप आहे ते प्रत्येक बूथपर्यंत गेले। म्हणजे एका विधानसभेत जिंकलो, एका विधानसभा मागे आहे असं नाही, तर सर्वकष असं पार्टीचं काम सुरू आहे। त्याच्यानंतर कार्यकर्त्यांचा उत्साह, ऊर्जा वाढली आणि त्यानंतरच्या कालावधीमध्ये पदवीधर मतदारसंघाची निवडणूक आली। अत्यंत चांगलं काम सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये झालं। चांगलं मताधिक्य सिंधुदुर्ग जिल्ह्याने दिलं असावं, एकत्रित मतं असल्यामुळे मी अशा पद्धतीचे म्हणालो। आणि त्यामुळे 100% भाजपा असा जो आमचा मंत्र आहे, खूप दिवसापासूनची इच्छा आहे की पार्लमेंट टू पंचायत सगळी सत्तास्थानं भारतीय जनता पार्टीच्या अखत्यारीत असावी, तर तो एक प्रयत्न आमचा सुरू आहे। पुढचा मोठं विषय आहे, ध्येय मोठं आहे की या जिल्ह्यामध्ये 3 मतदारसंघ आहेत, एक तर आमचा हक्काचा आहे। त्यामुळे महायुतीमध्ये जो काही विषय ठरेल तो ठरेल, त्याला आम्ही बांधील असूच। महायुतीमध्ये सगळ्यांसोबत युतीमधले जे काही सीट असल्या तरीच 3 सीट जिंकून आणायच्या। स्वबळावरचा विषय झाला तर सगळ्या 3 सीट भारतीय जनता पार्टीच्या जिंकून आहेत, अशा पद्धतीचा विश्वास, अशा पद्धतीची एक बांधणी कार्यप्रणाली संपूर्ण जिल्हाभर सगळ्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून सुरू आहे। त्यामुळे त्याही निवडणुकांमध्ये किंवा त्यानंतरच्या पुढच्या निवडणुकाच्या जिल्हा परिषद, पंचायत समिती असतील, नगरपालिकांच्या असतील, या सगळ्यामध्ये भारतीय जनता पार्टी चांगल्या पद्धतीने विजय मिळवेल, शंका नाही। निसर्गरम्य समुद्रकिनारे, वळणावळणाचे रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते। निसर्गाच्या समृद्धीबरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय, तर मग कशाला करताय राहण्याची चिंता। देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी, नॉन एसी रूम्स तुमच्या बजेटमध्ये उपलब्ध। संपर्क 917511 0202 942114 5424 8600 7307 00। मग कसला विचार करताय? येताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला।